नागपूरमध्ये एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. जमीन व्यवहाराच्या कामासाठी बोलावलेल्या एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर या घटनेचे चित्रीकरण करून लाखो रुपयांची खंडणी उकडत धर्मांतरांसाठी दबाव टाकल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे. उपराजधानी नागपूरमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार करून धर्मांतरांसाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. तक्रारीनुसार जमीन व्यवहाराच्या कामाकरिता महिलेला नागपूर वर्धा मार्गावरील इम्पेरियल ग्रीन हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. तिथे तिला गुंगीचे औषध पाजून आरोपी अय्याज मदार याने अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याच घटनेचे चित्रीकरण करण्यात आले आणि त्याच्या आधारे महिलेला धमकावून 3 लाख रुपयांची खंडणी उकाडण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच आरोपी अय्याज मदार आणि अमीर शेख यांनी आळीपाळीने अत्याचार करत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुढील चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये जे आहे आमच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील जे आहे जे हॉटेल आहे इम्पेरियल हॉटेल, या ठिकाणी जे आहे विक्टीम आणि यामधील जो मुख्य आरोपी आहे अय्याज मदारे म्हणून, यांचे जे आहेत शारीरिक संबंध जे आहेत या ठिकाणी 8 फेब्रुवारी 2025 रोजी जे आहेत ते झालेले आहेत. या घटनेमध्ये जे आहे जे फिर्यादीने नमूद केलेलं आहे त्यामध्ये तिने आमच्याकडे जे आहे एक काढलेला जो व्हिडिओ आहे त्या मुलासोबत आरोपीसोबत तो आमच्याकडे प्रेझेंट केलेला आहे. त्याच्यानुसार जे आम्ही मी सांगितलं आपल्याला की ब्लॅक मॅजिक ॲक्टचे आपण सेक्शन त्यामध्ये लावलेलं आहे. त्यानंतर जे आहे विक्टीमचं असं म्हणणं आहे की तिला जे आहे एक MP म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील एका ठिकाणी जे आहेत तो मुलगा जो आहे तो घेऊन गेला होता, ते सोबत गेलेले होते आणि त्या ठिकाणी जे आहे तिचं जे आहे कन्व्हर्जन जे आहे केलं असल्याची जे आहे विक्टीम बोलते आहे आणि त्यानंतर निकाह लावल्याचं नाही का निकाह लावल्याचं जे आहे ती त्या ठिकाणी जे आहे ती बोलते आहे. यामधला जो आरोपी मुख्य आरोपी आणि जे पीडित आहे हे दोघेही एकमेकाशी परिचित आहेत. म्हणजे त्यांच्या बऱ्याच वर्षापासून जो आहे ते एकमेकाला परिचित आहेत. त्यामुळे सर यामध्ये अत्याचार करण्यात आला होता, त्याच व्हिडिओच्या आधारावर तिला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं आणि नंतर धर्मांतरण करण्यात आलं असं सांगण्यात आलं. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जे आहे हे कथन केलेलं आहे. यामध्ये जे आहे आपण मुख्य आरोपी अय्याज मदारे राहणार कळमेश्वर याला आपण अरेस्ट केलेला आहे. त्याचबरोबर जे आहे त्याला सहकार्य करणारा त्याचा मित्र यालासुद्धा अमीन शेख नावाचा यालासुद्धा आपण या ठिकाणी जे आहे अरेस्ट केलेलं आहे. आणि आपल्या याच्यामध्ये जे आहे जे फिर्यादीचं म्हणणं आहे जे पीडितेचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने जे आहे आपण सखोल तपास जो आहे तो वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे. सर किती आरोपी आहे नेमके? यामध्ये जे आहे 3 आरोपी जे आहेत दिसत आहे. त्याच्यातले आपण 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि एक टीम जी आहे आपण रवाना केलेली आहे 3ऱ्या आरोपीला पकडण्यासाठी. नागपूरमध्ये समोर आलेल्या या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून पोलिसांकडनं या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासातून नेमके काय सत्य समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.